पालघरमध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। माजी भाजप शहराध्यक्ष आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। माजी भाजप शहराध्यक्ष अशोक आंबुरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 10 लाखाची मागणी केल्याचा आरोप आहे। दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। बातमी महत्त्वाची मुंबईकरांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाईल, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे। रविवारच्या दिवशी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरती डहाणूला जो आहे तो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरती कोणताही परिणाम होणार नाही, परंतु मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान 10:55 पासून ते 3:55 अप आणि डाऊन दिशेच्या धीम्या मार्गावरती जो आहे तो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 10:48 पासून ते 3:45 पर्यंत सुटणाऱ्या सर्व धीम्या गतीच्या ज्या गाड्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन आणि जलद मार्गावर वळवल्या जातील। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। आज प्रचाराचा सुपर संडे आहे आणि उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। 2 डिसेंबरला 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचं मतदान होत आहे। सर्व पक्ष स्थानिक आघाड्यांवरून आपापली ताकद लावून प्रचार केला जातोय आणि सर्वाधिक 60 नगर परिषदा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत। फडणवीसांची आज अक्कलकोट, सांगोला, चंदगड, कराडमध्ये सभा होती आणि शिंदेची आज रोहा, चिपळूण, मालवण, सावंतवाडीमध्ये सभा होतीये, तर इकडे अजित पवारांची दौंड, भोर, इंदापूर आणि बारामतीमध्ये सभा होणार आहे। आज प्रचाराचा सुपर संडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण आणि लांजामध्ये शिंदेंच्या 2 सभा आहेत। सिंधुदुर्गमधील निलेश राणेंच्या होम पिचवर शिंदेंची जाहीर सभा होतीये। मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ल्यामध्ये शिंदे काय बोलणार याची उत्सुकता आहे। निलेश राणेंवर काल गुन्हा दाखल झालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि त्यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यावर त्यांनी आरोप केले की त्याने घरामध्ये पैसा ठेवलेला आहे, हा पैसा निवडणुकांसाठी वापरला जातोय। या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा निलेश राणे यांनी समोर आणलेला होता। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि शिंदेंची मालवण आणि सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये आज सभा होतीये, तर या सभेमध्ये या मुद्द्यावरून ते काही बोलणार का आणि बोलले तर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कारण मालवणमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये चांगलेच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। तर शिंदे फडणवीसांकडे आयात केलेले अत्यंत नवखे लोक असं सुषमा अंधारेंनी म्हटलेलं आहे। नवखे लोक असल्यानं शिंदे फडणवीसांना मैदानामध्ये उतरावं लागतंय। माहितीमध्ये जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू आहे, अशी या शब्दात अंधारेंनी टीका केली आहे। इथं शिंदेंकडे सगळा आयात करण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि फडणवीसांनी स्वतःच्याच पक्षातले नेते असे काही संपवलेले आहेत की जुने विरुद्ध नवे असा एक वेगळाच संघर्ष भाजपमध्ये बघायला मिळत आहे। जे काही जुने लोक आहेत ते नाराज होऊन काम करत नाहीत, तर नव्यांना काम करताच येत नाही। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर असतील किंवा अकोल्यामध्ये नितीन देशमुख असतील, शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमध्ये राजाभाऊ वजे, ही सगळी माणसं अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये काम करत आहे। त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आम्ही फार छान पद्धतीचं प्रदर्शन या निवडणुकीमध्ये करू शकू।